नमस्कार, मी काकी किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मक्याच्या कणसापासून भजी। आता ही कणस मी सोलून घेतलेली आहे। आता हे चाकूच्या साहाय्याने त्याला थोडीशी कट करून घेते। आता हे आपल्याला अशी मक्याच्या बिया आहेत ना, हे आपल्याला अशा अर्ध्या अर्ध्या करून घ्यायच्यात, कारण हे जर तेलात टाकलं असं अख्खं बी तर हे फुटून तोंडावर उडू शकतं, म्हणून आपल्याला हे असं मक्याचे दाणे असे चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायच्यात। ह्या पद्धतीने आपल्याला हे चाकूने काढून असं अर्धे अर्धे दाणे करून घ्यायचे। मिक्सरवर केले तर एकसारखे बारीक होत नाही, म्हणून चाकूने असे एकसारखे आपल्याला बारीक करून घ्यायचे। हे मक्याचे दाणे जर अख्खे राहिले तर हे तेलात फुटतात आणि अंगावर उडतात, म्हणून हे असे आपल्याला अर्धे अर्धे करून घ्यायचे। आता त्यात आपल्याला टाकायचं आहे हे मिरची आणि लसूणची पेस्ट, ओबडधोबड केलेली पेस्ट टाकायची। तिखट तुम्ही आवडीनुसार टाका। त्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं। ओवा हातावर थोडा क्रश करून टाकायचं। त्यानंतर ही कोथिंबीर टाकायची। आता आपल्याला त्यात बसेल एवढं कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं। जास्त पण नाही टाकायचं, जेवढं बसेल एवढंच टाकायचं त्यात कॉर्नफ्लॉवर। त्यात पाणी नाही घालायचं, कारण मकाची कणीस ओलं असतं म्हणून पाणी नाही टाकायचं। त्यात आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा आहे। आता हे आपलं पीठ काढून झालेलं आहे। आता ह्या पद्धतीने आपण पीठ कालवलेलं आहे। आता गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे। आता मोठा गॅस असतानाच आपल्याला हे भजी सोडून घ्यायचे। थोडं आपले मस्त टेस्टी मक्याचे भजी तयार झाले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका।